हॉर्टिकल्चर कॉन्फेक्स 2014 मध्ये राज्यातल्या कानाकोपऱ्यातून जवळपास 1000 शेतकरी उपस्थित होते। यापैकी सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक 100 पेक्षा जास्त शेतकरी आले होते। या शेतकऱ्यांनी हॉर्टिकल्चर कॉन्फेक्समुळे आमच्या फळशेतीला आणखी नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। 2 दिवस आम्ही ह्या परिषदेमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही सर्व लेक्चर्स इथली ऐकलेले आहेत आणि ह्या लेक्चर्स मधून आमच्या शेतीविषयक ज्ञानामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे आणि त्याचा आम्हाला भविष्यकाळात निश्चित उपयोग होईल। आमचा भाग प्रामुख्याने खटाव तालुका हा दुष्काळी आहे आणि तिथं हे ठिबक सिंचनच्या संदर्भात इथं जे मार्गदर्शन मिळालं ते आम्हाला निश्चित तिथं उपयोगी पडेल। या परिषदेला मी माझ्या गटातून 6 जोड्या आणि तालुक्यातून असे टोटल 12 जोड्या घेऊन इथं आलोय या कार्यक्रमाला। या कार्यक्रमात जे सांगितलं मार्गदर्शन ते जे आम्हाला अनुकूलता आणि उत्साह वाढला आमचा आणि जे डांगर साहेबांनी जे आम्हाला शेततळ्याची जी माहिती किंवा जी अपूर्ण काम आहे ती त्याचे जे मार्गदर्शन केलं आणि अपूर्ण कामं पूर्ण करण्याची ग्वाही दिली। जे काय अॅग्रोवन मधली जी माहिती असते ते माझ्या गटातील शेतकरी मला ते वाचून दाखवतात, त्याच्यावर मी ते डिस्कशन करतो आणि काही योजना काय माहिती असेल शेततळ्याला माझ्या तालुक्यातल्या आणि गावातल्या हे सगळं अॅग्रोवन आणि सकाळ या माध्यमाचं मी अगदी हे आहे ऋणी आहे। इतकं त्याने आम्हाला सहकार्य त्याच्यातून मिळालं आणि प्रेरणा आमची पुढे वाटचाल गटाच्या माध्यमातून मी आता अफार्मामधनं गट स्थापन 14 केलेत। माझ्या बुध गावात कंपनी स्थापनाचं माझं मनोदय आहे। एकत्र ग्रुपनं शेती केली पाहिजे हे त्यांचं हित आल्यानंतर त्यांचं ऐकल्यानंतर म्हणजे पटलं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, गट पद्धतीने केलं पाहिजे। आम्ही पाणी कमी असल्यामुळेच आता डाळिंबाची लागण केली आहे। आता उमाकांत दांडक यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही म्हणजे डाळिंबात भरपूर प्रगती करणार आहे आणि त्यासाठी क्वालिटी पण तयार करणार आहे। त्यांनी जसं आता सांगितलं की क्वालिटी पाहिजे तशी आम्ही करून आमची डाळिंब जे होणार आणि डाळिंब जे आहे ते आम्ही परदेशात पाठवणार आहे आणि तशी आम्ही तयारी करणारच आहे। जी इथं आम्हाला माहिती भेटली ती भरपूर उपलब्ध आहे, पण याच्या व्यतिरिक्त आम्हाला आल्यावर प्रक्रिया उद्योग आल्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवणे याच्यावर मार्गदर्शन आमच्या इथे अपेक्षित आहे। ते आमच्या इकडे सातारा मिळावं एवढीच अपेक्षा। महिला बचत गट वेगवेगळे प्रोसेसिंगचे जे काही उद्योग आहेत ते सुरू करू शकतात, त्याबद्दल महिलांना प्रेरणा मिळाली आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानाविषयी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती मिळाल्यामुळे ते टेक्नॉलॉजी ते अडॉप्ट करू शकतात, सोपं जाईल त्यांना। आम्ही आल्याचे उत्पादन खूप प्रमाणात काढतो आणि अॅग्रोवनचा कार्यक्रम आम्ही नेहमी बघतो, त्यामुळे ह्या मॅडमने सांगितल्यामुळे एकजुटीने आम्ही आलो आणि कार्यक्रम इथं आल्यानंतर कार्यक्रमाविषयी खूप माहिती मिळाली। आल्याची वगैरे संदर्भात आम्हाला भरपूर माहिती मिळाली। आमच्याकडे स्ट्रॉबेरी हे पीक घेतलं जातं, त्यासाठी पण आम्हाला इथे थोडीफार माहिती मिळाली आणि इथली सर्व माहिती आम्हाला उपयुक्त आहे। आमच्या आत्म्याचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे साहेब यांच्या सहकार्यामुळे आम्हाला इथे जोडपी घेऊन जाण्यासंदर्भात माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही आमच्या महाबळेश्वर तालुक्यातून आम्ही 12 जोडपी पती आणि पत्नी जे घेऊन आलेलो आहे, तरी त्या माध्यमातून जोडपी आणण्यामागचा जो उद्देश आहे की पुरुष मंडळी हे फक्त ऐकून येतात आणि ते घरी जरी सांगितलं तरी ते लेडीज मंडळी असतात ते ऐकत नाहीत, त्या म्हणतात की असेच फिरून येतात काही सांगतात। तर हे दोघांनी ऐकल्यानंतर त्यातील पत्नी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करू शकते चांगल्या पद्धतीनं। यासाठी आम्ही जोडपी आणण्याचा आमचा डिस्प्यूट काही राहील नको, त्या दिशेने दोघांच्याही ज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये व्हावा ह्यासाठी जोडपी आणण्याचा म्हणजे प्रमुख उद्देश होता।